अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये पुण्यातील भाजप जुन्नरमधील भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले वाद वाढतोय. आपल्यासोबत प्रसाद लाडे आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. नेमका विषय हा आहे तरी काय? कारण ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या म्हणतात की आमची काही ऐकून घेतलं गेलं नाही, त्यामुळे काळे झेंडे दाखवण्यात आले. मला असं वाटतं की अजितदादांची जी संवाद यात्रा होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्याची वैयक्तिक संवाद यात्रा होती. आशाताईंशी मी बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांची तब्येत थोडी खराब असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत असं कळलं. मी वैयक्तिक स्वतः त्यांच्याशी बोलीन. या बाबतीत माननीय सुनील तटकरे साहेबांशी देखील माझं फोनवर चर्चा झाली. यामध्ये नक्की निश्चित काय झालं आणि कुठे मनभेद झाले या बाबतीतली देखील चर्चा केली जाईल. माननीय देवेंद्रजींशी देखील या विषयावर चर्चा केली जाईल. प्रदेशाध्यक्षांशी देखील आम्ही बोलू आणि या विषयामध्ये काय निश्चितपणे झालं याचा खुलासा केला जाईल आणि ताईंशी देखील चर्चा करून माननीय दादांची पण चर्चा केली जाईल. एवढंच आता या क्षणी मी सांगू शकतो. अमोल मिटकरी टीका करतात. अमोल मिटकरी म्हणतात फडणवीसांनी याबद्दल खुलासा करायला पाहिजे. तटकरे म्हणतात की महायुतीमध्ये गालबोट लागतील अशी विधानं करता कामा नये, वरिष्ठांनी समज द्यावी. माझं माननीय तटकरे साहेबांशी या विषयावरती बोलणं झालेलं आहे. अमोल मिटकरी एवढे मोठे नेते नाहीत की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना या विषयावरती प्रश्न विचारावा. निश्चितपणे या बाबतीत पक्ष पातळीवरती पक्ष निश्चितपणे चर्चा करेल, दादांशी चर्चा करेल, तटकरेंशी चर्चा करेल, हे आज आपल्या माध्यमातून सांगतो. रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये जय पवार जात आहेत आणि रोहित पवार यांनी यापूर्वी सांगितलं होतं की भाजपकडून अजितदादांच्या कुटुंबातून कोणत्या तरी व्यक्तीला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. कसं पाहता? षडयंत्र आहे म्हणतात. मला वाटतं की या बाबतीत कोण कोणाला उमेदवारी देईल, कोण कोण कुठे लढायचं, हा सर्व पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रश्न आहे. रोहित पवारांनी त्याची चिंता करायची गरज नाही. मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये रोहित पवारांना पवार साहेबांचा वारसा मिळाल्यामुळे जे वाटेल ते येईल ते बोलायचं, कोणावरही बेछूट आरोप करायचे, कशा पद्धती बोलत राहायचं आणि त्यांचा उर्मटपणा हा मीडियाच्या माध्यमातून दिसतो. त्यामुळे जय पवार जर लढणार असेल तर दिलफूट फाटण्याची गरजच काय. लढणार असेल तर लढू दे. तुम्ही काम करतात, तिथे काम करत होतात. आमचे राम शिंदे देखील तिथे फार मोठ्या प्रमाणावर काम करतायत. जे पहिले मंत्री होते, आमदार होते, ते निवडणूक लढले होते. त्यामुळे कोण कुठला उमेदवार द्यायचा पक्षाचा पूर्ण अधिकार आहे. पक्ष त्या बाबतीतला निर्णय घेईल. रोहित पवारांनी हे ठरवू नये की भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून कोण लढणार आहे. नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केली आहे. लाडकी बहीण योजना एकीकडे सुरू, दुसरीकडे ते म्हणतात की ते निर्लज्ज आहेत. आदित्य ठाकरे म्हणतात निर्लज्जपणाचा कळस आहे. निर्लज्जपणा षण्मुखानंद हॉलमध्ये 2 दिवसापूर्वी कोणी दाखवला? लाचारी कोणी दाखवली? ही अख्ख्या महाराष्ट्राने देशाने पाहिली. उभं राहून हात वरे करून तुम्ही ठरवा मुख्यमंत्री कोण होणार, मी पाठिंबा देतो. अरे तुला विचारलं का कोणी की तू पाठिंबा देतो का म्हणून? माननीय पवार साहेबांनी, माननीय पृथ्वीराज बाबांनी त्यांच्या प्रश्नावरती बिलकुल उत्तर दिलं नाही. हा उद्धव ठाकरेजींचा अपमान नव्हता का? तुम्ही का बोलता? तुम्हाला ते मुख्यमंत्री नाही करणार आहे. पवार साहेबांना लाडक्या ताईला मुख्यमंत्री करायचंय. काँग्रेसमध्ये 12 डझनभर लोकांना मुख्यमंत्री व्हायचंय. संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचंय. त्यामुळे लाचारी कोण करतंय? ज्या मातोश्रीला शिवसैनिक आणि आमच्यासारखे मुंबईतले कार्यकर्ते हे देवाचं घर मानत होते, ज्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या मातोश्रीला देवळाचा दर्जा दिला होता, त्या मातोश्रीवर राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगेजी, शरद पवार यांना जाऊन पाया पडावं लागतं आणि मला मुख्यमंत्री करा, मला 100 जागा द्या म्हणून विनवणी करावी लागते. ज्या मातोश्रीवरती बाळासाहेब बसायचे आणि राज्यातले देशातले नेते मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे, त्या मातोश्रीची पत कोणी घालवली ते पहिलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे. मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये आदित्य आणि उद्धव बोलतायत यांनी पहिला स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे आणि मग महायुतीवरती चर्चा केली. एक शेवटचा प्रश्न आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहीण योजनेवर सावत्र भावांचं सावट आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे वाटतं. काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं, ज्या पद्धतीमध्ये राज्यात पैसेच मिळणार नाहीत, ही योजनाच खोटी आहे, योजनेसाठी सरकारकडे पैशाचं नियोजनच नाही, मग कोर्टात जाणं, खोटे फॉर्म भरणं, महिलांना गुमराह करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सावत्र भावांनी केल्या त्यावर मात करून काल 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 1,48,00,000 फॉर्म आम्ही भरलेले आहेत, त्याच्या देखील खात्यात येणाऱ्या 2-3 दिवसात पैसे जातील आणि 2.5 कोटीहून जास्त महिला या योजनेमध्ये सहभागी होतील आणि आमच्या बहिणींना रक्षाबंधन आणि भाऊबीजेची भेट
ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिली आहे. याला जोडून एक प्रश्न आहे. संजय राऊत टीका करतात. संजय राऊत म्हणतात की असं काय फार्स आहे आणि आम्ही तर 3,000 रुपये देऊ जेव्हा आमचं सरकार येईल असं म्हणतात आणि येत्या निवडणुकीमध्ये आमच्या 185 जागा येतील असा दावा पण करतायत. संजय राऊतांनी तेलंगणा आणि कर्नाटकचं उदाहरण पहिलं घ्यावं, ज्यांच्या मांडीवर ते बसलेत. ज्या काँग्रेसनी खटाखट केलं ते पटापट बंद झालं. आमचं सरकार ह्यांनी शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर पैशाचं प्रोव्हिजन केलं आणि पैसे खात्यात टाकले. 17 तारखेला जरी त्या योजनेचा शुभारंभ झाला असेल तरी 14 तारखेपासून आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. त्यामुळे महिलांना फसवणं हे काम महायुतीचं नाही तर हे महाविकास आघाडीचं. त्यामुळे निश्चितपणे आमच्या भगिनींच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, आमच्या बहिणींना आम्ही ताकदीने मदत करू. आणि जे संजय राऊत म्हणतात की 185 येतील, त्यांनी पहिला ज्या टाइम्सचा सर्वेचा आढावा घेऊन म्हणतायत त्यामध्ये उद्धव ठाकरेंना 20 ते 30 जागा दाखवल्या. त्यावर चर्चा करून त्यावर निरीक्षण करावं आणि नंतर 180चा आकडा गाठावा. ज्यांना 30 दाखवत आहेत, पवारांना 30 दाखवत आहेत, काँग्रेसला 50 दाखवत आहेत, तो आकडाच 130च्या वर जात नाही. मग 50 काय संजय राऊत जादूतनं बाहेर काढणार आहे का? त्यामुळे महाविकास आघाडीचा टॅटॅ फिश झालेला आहे आणि निश्चितपणे महायुतीचं सरकार येणार आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रसाद लाड यांनी दावा केलाय निश्चितच महायुतीचं सरकार येईल. कॅमेरा पर्सन सायन्स सर्कलला गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.